जिल्हा परिषदेअंतर्गत सेवा भरती प्रक्रिया 2023 राबवण्यात आली होती। संपूर्ण राज्यभरामध्ये जिल्हा परिषद मेगा भरती सरळ सेवा पदभरती प्रक्रिया जी आहे विविध पदांसाठीची हे राबवण्यात आली होती। तर या संदर्भात पाहू शकता एक नवीन महत्त्वाची अपडेट आलेली आहे। आता ह्या पदभरती प्रक्रियेअंतर्गत सर्व जे पदे आहेत वेगवेगळी पोस्टसाठीची यामध्ये निवड यादी आणि प्रतीक्षा यादी बहुत जवळजवळ पाहू शकता 1 वर्ष अगोदरच जारी होऊन उमेदवारांची निवड प्रक्रिया सुद्धा पूर्ण झाली, ते रुजू सुद्धा झालेले आहेत। आता काही पदांसाठी उमेदवार रुजू झाले नव्हते, त्यांची पाहू शकता अजून सुद्धा ती पदे रिक्त होती। या संदर्भात पाहू शकता महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांच्या अंतर्गत नवीन परिपत्रक हे जारी करण्यात आलं आहे। आजचंच परिपत्रक आहे, पाहू शकता तात्काळ यामध्ये अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी कार्यालय सर्व जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी कार्यालय आहेत या ठिकाणांसाठी हे पत्रक जारी करण्यात आलं आहे। हे पत्रक जे आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग अंतर्गत जारी करण्यात आलं आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व पाहू शकता सरळ सेवा पद भरती 2023 अंतर्गत निवड सूची तयार करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन मिळण्याबाबतचं हे विषय आहे। यामध्ये संदर्भ जिल्हा परिषद सांगली अंतर्गत 6 एप्रिल 2025 रोजी जिल्हा परिषद धाराशिव यांचे पत्र 6 मार्च 2025 आणि जिल्हा परिषद रत्नागिरी यांचे दिनांक निरंकचे पत्र हे जाहीर झाले होते। यांच्याकडून पत्र प्राप्त झाली होती की त्यांना सरळ सेवा पद भरती 2023 ची जी अतिरिक्त निवड सूची आहे म्हणजे राहिलेली रिक्त पदे आहेत या संदर्भात कशी कार्यवाही करायची या संदर्भातलं जे मार्गदर्शन आहे हे शासनाकडून ग्रामविकास विभागाकडून मागवण्यात आलं होतं। तर या संदर्भात पाहू शकता उत्तर काय आहे, हा आदेश जारी करण्यात आला आहे। उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की जिल्हा परिषद सरळ सेवा पद भरती 2023-24 अंतर्गत निवड सूची व प्रतीक्षा सूचीतील उमेदवार संपल्यानंतरही पदे रिक्त राहत असल्यास अनाथ व दिव्यांग त्याचबरोबर समांतर आरक्षण वगळून उर्वरित रिक्त पदे गुणवत्ता यादीमधून अतिरिक्त निवड सूची व प्रतीक्षा सूची तयार करून भरण्यास व सदर सूचीचा कालावधी 6 महिने इतका वाढवण्यास विशेष बाब म्हणून शासनाची मान्यता देण्यात येत आहे। त्यानुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही जी आहे ही करण्यासाठी या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत। म्हणजे पाहू शकता जिल्हा परिषद सरळ सेवा पद भरती अंतर्गत विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवली आली होती। यामध्ये ग्रामसेवक आहे, आरोग्य सेवक त्याचबरोबर इतर सुद्धा पदे होती। आता यामध्ये पाहू शकता निवड सूची आणि प्रतीक्षा सूचीतील उमेदवार जर कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहिले असतील हा पहिला पॉईंट झाला। त्याचबरोबर काही उमेदवारांनी त्यांना दुसरीकडे जॉईनिंग मिळाल्यामुळे रुजू झाल्यामुळे त्यांनी नकार कळवला असेल। या दोन्ही पॉईंटमधून पाहू शकता जर उमेदवार रिक्त असेल म्हणजे ते पद रिक्त असेल उमेदवार न मिळाल्यामुळे तर यासाठी नवीन जी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे हे जारी केली जाईल आणि लवकरच ही कार्यवाही केली जाईल। पाहू शकता शासनामार्फत ही कार्यवाही करण्यासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे। म्हणजे आजचंच हे आदेशपत्र आहे। यानुसार पाहू शकता सर्व जिल्हाधिकारी कार्यालय यांना हा आदेश जाहीर करण्यात आला आहे। यानुसार ज्या रिक्त पदे असतील जिल्हा परिषद सरळ सेवा पद भरती अंतर्गत ज्याने उमेदवारांनी निवड नाकारली असेल किंवा त्यांची कागदपत्र पडताळणीमध्ये ते रिजेक्ट झाले असेल, डिस्क्वालिफाय अपात्र झाले असतील तर या ठिकाणी दिव्यांग समांतर आरक्षण वगळून उर्वरित जी रिक्त पदे आहेत हे गुणवत्ता यादीमधून पुढचे जे उमेदवार जे येतील त्यांना निवड यादीमध्ये आणि त्यानंतरची नवीन प्रतीक्षा यादी तयार करून त्या उमेदवारांची जी निवड आहे ही पूर्ण करावी अशा संदर्भातलं हे सूचना जारी करण्यात आली आहे शासनामार्फत। तर या पद्धतीने पाहू शकता प्रत्येक जिल्हा परिषद जे आहे या अंतर्गत कार्यवाही करणार आहे। ज्या जिल्हा परिषदेच्या विविधच्या भरती प्रक्रियामध्ये जी निवड प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये अद्याप सुद्धा रिक्त पदे आहेत तर यासाठी त्यानुसार ती प्रक्रिया जी आहे जिल्हा परिषदेची ही केली जाणार आहे। तर या संदर्भात प्रत्येक जिल्हा परिषदेअंतर्गत त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जी नवीन निवड यादी आणि प्रतीक्षा यादी असतील त्या पदासाठी एक्झाम्पल पाहू शकता ग्रामसेवक पदासाठी जर 1 ते 2 ते 3 पदे जर रिक्त असतील तर त्यासाठी गुणवत्ता यादीमधून जी गुणवत्ता यादी IBPS द्वारे जाहीर करण्यात आली होती म्हणजे पदासाठीची परीक्षा 2023 मध्ये झाली होती त्यामधून उमेदवार घेऊन नवीन निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली जाईल आणि त्यामधूनच उमेदवारांचं सिलेक्शन जे आहे हे केलं जाणार आहे। तर लवकरच जी यादी आहे प्रत्येक जिल्हा परिषदेअंतर्गत जाहीर केली जाणार आहे आणि या सगळ्या
आपल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपल्याला मिळणार आहेत. कोणकोणते पद असेल? ग्रामसेवक आहे, आरोग्यसेवक 50%, आरोग्यसेवक 40%, त्याचबरोबर इतर सरळ सेवा पद भरती प्रक्रिया जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात आली होती. या सगळ्या पदांसाठीच्या राहिलेली जी रिक्त पदे असतील त्यासाठी नवीन जी निवड यादी आणि प्रतीक्षा सूची आहे ही अधिकृत संकेतस्थळावर जिल्हा परिषदेच्या जाहीर केली जाईल. आणि या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.